आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक. जागतिक एड्स दिन नुकताच पाळण्यात आला. या संदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबवल्या जात असलेल्या विविध उपक्रमांबाबतची माहिती आज प्रासंगिक या सत्रात आपण जाणून घेणार आहोत. HIV एड्स या आजाराबाबतची माहिती, समज, गैरसमज, उपचार, उपाययोजना, औषधोपचार या संदर्भात छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातले वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मधुकर साळवे यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, नमस्कार. एड्स विषाणू जो आहे ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस, HIV व्हायरस असं संबोधलं जातं. तर ह्या HIV व्हायरसमुळं हा आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तींना प्रसार होतो. त्यामध्ये शारीरिक संबंधामधून प्रसार होतो किंवा गरोदर मातेकडून तिच्या होणाऱ्या अर्भकाला होतो. त्यानंतर दूषित रक्त दिलं गेलं, एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आहे HIV पॉझिटिव्ह आणि त्याचं रक्त जर निरोगी व्यक्तीला देण्यात आलं तर त्यावेळेस त्या दुसऱ्या रुग्णाला होऊ शकतो. आणि चौथा जो प्रकार आहे तर तो दूषित सुया वापरण्यात आल्या तर ह्या 4 कारणामुळं ह्या आजाराचा प्रसार होतो. आणि प्रतिबंध जर करायचा जर असेल समजा आपल्याला, तर यासाठी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याकडं एकात्मिक चाचणी आणि समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी रुग्णांना तपासणीपूर्वीचं समुपदेशन केलं जातं आणि तपासणीमध्ये जर निष्कर्ष जर सकारात्मक दिसून आला, पॉझिटिव्ह जर रुग्ण जर आढळून आला, तर मग त्याला पुन्हा पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग किंवा चाचणीच्या नंतरचं काउन्सिलिंग केलं जातं. आणि ह्या आजाराचं काय स्वरूप आहे, उपचार किती दिवस घ्यायचा आहे, उपचार का घ्यायचा आहे, नाही घेतलं तर काय कोणत्या प्रकारची गुंतागुंत होऊ शकते, असं सर्व बाबीमध्ये त्याचं समुपदेशन केलं जातं. आणि त्यानंतर मग तो रुग्ण आमच्याकडं ART सेंटरला, ART सेंटर म्हणजे अँटी रेट्रोव्हायरल थेरपी सेंटर, जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी सध्या कार्यरत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दुसरं पैठणला आहे हेल्थ युनिट पैठण, तिसरं ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय वैजापूर, MGM हॉस्पिटल या ठिकाणी सुद्धा ART सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. या ठिकाणी आमच्याकडं एकात्मिक तपासणी आणि समुपदेशन केंद्राकडून आलेले जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तर त्या रुग्णाची आम्ही नोंदणी करतो. नोंदणी केल्यानंतर त्याला प्राथमिक तपासण्या करायला लावतो आम्ही. उदाहरणार्थ कम्प्लीट ब्लड काउंट आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट आहे, किडनी फंक्शन टेस्ट आहे, त्याबरोबरच त्याची CD4 ची तपासणी म्हणजे रक्तामध्ये पांढऱ्या पेशीचं प्रमाण जे HIV व्हायरसच्या विरोधात लढतात तर ह्या पेशीचं प्रमाण किती आहे यावरून आम्ही पुढील उपचाराची म्हणजे किती तातडीनं त्याला सुरू करायचं आहे तर त्यावरून ठरवतो आम्ही. उदाहरणार्थ गरोदर माता जर असेल तर त्या गरोदर मातेला आम्ही ताबडतोब उपचार सुरू करून देतो. आणि त्यानंतर मग अँटी रेट्रोव्हायरल थेरपी जी आहे तर ती त्या व्यक्तीला सुरू केली जाते. पण ह्या आजारामध्ये मात्र थांबून चालत नाही. याला कंटिन्युअस जे आहे म्हणजे सातत्यानं उपचार घेणं आवश्यक आहे. अगदी चांगली गोष्ट एवढीच आहे की आजारानं म्हणजे दुसरे इन्फेक्शन होणार नाहीत यासाठी ही औषधं घेणं आवश्यक आहे. म्हणजे जेणेकरून त्या रुग्णाची प्रतिकार शक्ती चांगल्या गुणवत्तेची राहील आणि त्याला इतर आजार जे काही संधिसदो आजार म्हणतो आपण, ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन म्हणतो, तर ते होणार नाहीत. आणि ते न होण्यासाठी ज्या काही म्हणजे पथ्य पाणी घ्यायचंय तर उघड्यावरचे अन्नपदार्थ न खाणं किंवा गर्दीच्या ठिकाणी त्यानं जाणं टाळणं समजा, किंवा गर्दीच्या ठिकाणी जायचं जर असेल तर त्यानं मास्क किंवा काही स्कार्फ वगैरे तोंडाला बांधणं आणि नंतर मग पाणी स्वतःचं जवळ ठेवावं. कुठले बाहेर उघड्यावरचं वगैरे पाणी किंवा अन्नपदार्थ घेऊ नये त्या व्यक्तीनं. आणि ह्याच बाबी जर पाळल्या तर निश्चितपणे त्याच्या ह्याबरोबरच औषधोपचार जो आहे, आता नव्यानं जे काही औषधं सुरू करतो आपण त्यामध्ये टेनोफोविर, लॅमिव्हिडिन आणि डोल्टाग्राविर असे हे 3 औषधाचं कॉम्बिनेशन TLD म्हणून आहे. जास्तीत जास्त रुग्णांना हेच औषधाचं आपण सुरुवात करतो आणि शासनाकडून सर्व औषधे जे आहेत औषधोपचार तो मोफत केला जातो. कोणत्याही प्रकारचं तपासणी किंवा उपचारासाठी रुग्णाला खर्च येत नाही किंवा कसल्या प्रकारची फीस आकारल्या जात नाही. अगदी रजिस्ट्रेशन फीस सुद्धा घेतल्या जात नाही रुग्णाकडून. त्याबरोबरच कुणाला काही गुंतागुंत होऊन जर कुणाला काही आंतररुग्ण म्हणून भरती करायचं जर असेल तर त्या पद्धतीनं आम्ही ज्या त्या डिपार्टमेंटला त्या पेशंटला तिकडे संदर्भित करतो आणि त्याला कसे वेळेवर उपचार होतील, त्याला कसं डिस्क्रिमिनेट करणार नाहीत कोणत्या बाबीमध्ये. HIV एड्सचा रुग्ण म्हटलं की मग
उपचारासाठी टाळाटाळ केली जाते. काही खाजगी रुग्णालयामध्ये तर अशा बाबी आढळून येतात. हळूहळू त्यामध्ये बदल होऊ लागलेला आहे निश्चित, परंतु तरी सुद्धा अजून काही ठिकाणी ठीक आहे, तुम्ही जर रुग्ण पॉझिटिव्ह आला तर मग तुम्ही शासकीय दवाखान्यात जा आणि त्या ठिकाणी तुम्हाला उपचार मिळेल अशा पद्धतीचं सांगितलं जातं. मॉनिटरिंग किंवा ठराविक कालावधीनंतर त्याच्या तपासण्या ज्या आहेत 6 महिन्यांनी तपासणी, व्हायरल लोड आणि CD4. आता पूर्वी व्हायरल लोड म्हणजे शरीरामध्ये असणारं विषाणूचं प्रमाण, HIV विषाणूचं हे प्रमाण जे आहे तर हे तपासण्यासाठी पूर्वी मुंबईला जावं लागायचं. परंतु आपल्याकडे 2019 पासून हे प्रयोगशाळा मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट या ठिकाणी सुरू झालेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच. आणि हे व्हायरल लोडची तपासणी 1000च्या आत जर असेल आणि CD4 म्हणजे पांढऱ्या पेशीमध्ये प्रमाण तर ह्या पेशीचं प्रमाण 350 पेक्षा जास्त असेल तर त्या रुग्णाची प्रकृती आम्ही स्थिर आहे असं समजतो आणि त्या पद्धतीनं त्या पेशंटला आम्ही उपचार व्यवस्थित घेतल्याबद्दल त्याला समुपदेशन करतो, आहाराच्या बाबतीमध्ये माहिती सांगतो आणि त्यामुळं मग तो पेशंट निरोगी कसा राहील, त्याचं व्यवस्थित आयुष्य किंवा त्याचं जे काही काम आहे, समजा कामाचं स्वरूप, कोणी कारखान्यामध्ये कामगार आहेत, शेतकरी आहेत किंवा अजूनही काही मजुरी काम करणारे मंडळी आहेत, तर ह्याला कसल्या प्रकारची बाधा न येता त्याचं रुटीन काम जे आहे नियमित करू शकतो. कसल्या प्रकारचं म्हणजे असा भेदभाव नाही की HIV इन्फेक्शन झालं म्हणजे त्याची काही शारीरिक क्षमता कमी झाली किंवा कसल्या प्रकारचं तो काम करू शकत नाही, असं अजिबात नाही. तर तो व्यवस्थितरित्या त्याचं जीवन जगू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं समजा जर राहिला तर असं आढळून आलेलं आहे की आई वडील पॉझिटिव्ह होते आणि मग त्यांचे मुलं जे आहेत तर ते पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्या मुलांचे आता लग्न झालेत आणि मग येणारं जे थर्ड जनरेशन आहे ते त्यांचे जे अपत्य आहेत ह्या नवीन तरुण मुला मुलींचे, तर हे जे नवरा बायको आहेत तर हे दोघंही रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, परंतु त्यांना होणारा अपत्य व्यवस्थित ह्यांनी ह्या आई वडिलांनी ह्यांनी सर्व उपचार म्हणजे व्यवस्थित जर घेतले जर असतील, व्हायरल लोड चांगला आहे त्यांचा, CD4 चांगला आहे, कसल्या प्रकारचं दुसरं इन्फेक्शन नाहीये, त्यांना आजार नाहीये, जोडप्याला होणारं अपत्य जे आहे तर ते अपत्य आता निगेटिव्ह जन्माला येते. आता निगेटिव्ह जन्माला येते म्हणजे त्याला आजार नाही म्हणजे HIV फ्री असं घोषित करतो आपण, परंतु HIV फ्री घोषित करण्यासाठी आपल्याला एक चाचण्या कराव्या लागतात. मूल जन्मानंतर साधारणतः 1.5 महिन्यानंतर एकदा, 6 महिन्यांनी एकदा, नंतर वर्षाचं झाल्यानंतर आणि 1.5 वर्षाचं झाल्यानंतर अशा 4 चाचण्या केल्यानंतर 4ही चाचण्या जर निगेटिव्ह जर आल्या तर मग आपण त्याला HIV फ्री किंवा HIVच्या आजारापासून ते बालक मुक्त झालेले असं घोषित करतो आपण. आणि अशी संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलामध्ये जे काही आईपासून होणारा जो काही प्रसार होता तर त्यांना ते नगण्य किंवा नसल्यातच जमाय जवळपास. फक्त जर गरोदर स्त्रीनं समजा जर व्यवस्थित उपचार घेतला, खंडन पडू न देता उपचार घेतला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जे काही गायनोकॉलॉजी डिपार्टमेंट आहे आमचं, त्या डिपार्टमेंट तिथं सुद्धा समुपदेशन केलं जातं आणि त्या पद्धतीनं व्यवस्थित अगदी डिलिव्हरी कुठं करायची हे सुद्धा समजावून सांगितलं जातं आणि त्या पद्धतीनं मग ती जर व्यवस्थित काळजी जर घेतली तर निश्चितच तिचं बाळ जे आहे ते निरोगी जन्माला येतं आणि त्या पद्धतीनं वाटचाल सुरू आहे. HIV ॲक्ट 2017-18 मध्ये आणि त्या कायद्यानुसार कुणी असं डिस्क्रिमिनेट किंवा भेदभाव करू शकत नाही की तुला आजार आहे म्हणजे तू आमच्यामध्ये राहू नको, आमच्याशी बोलू नको किंवा समाजामध्ये राहायचं तुला काय अधिकार नाही असं जे म्हटलं काही तर त्याला आता म्हणजे आर्थिक स्वरूपामध्ये सुद्धा दंड आणि कारावास सुद्धा होऊ शकतो ह्या ॲक्ट प्रमाणे. तर ती सुद्धा जनजागृती सगळ्या बाजूनी सुरू आहे. जे एड्स नियंत्रण कार्यक्रमामध्ये जे काही टप्पे सुरू झालेले तर ते आतापर्यंत 4 टप्पे पार पडलेत आणि सध्या 5वा टप्पा सुरू आहे. 5व्या टप्प्यामध्ये आपलं उद्दिष्ट जे आहे ठरलेले त्यामध्ये 80% लोकांमध्ये नवीन जे काही इन्फेक्शन होणार आहे ते थांबवणं, 80% होणारे मृत्यू जे आहेत तर ते थांबवणं, नंतर HIV आणि सिफिलिस या आजाराचं संक्रमण रोखणं, त्याबरोबरच सर्व जे काही गुप्तरोग या दृष्टिकोनातून सर्व जे काही काम चालतं तर हे सगळ्या सेंटरमध्ये आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये आता सप्टेंबर एंडचं जे काही मूल्यांकन झालं कामाचं तर त्यामध्ये पूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हा सेवा देण्याच्या संदर्भामध्ये 1 नंबरला आहे आणि हायलोड सेंटर किंवा जास्त रुग्णसंख्या असणारे जे काही सेंटर आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ART सेंटर जे आहे तर हे ART सेंटर 4थ्या नंबरला आहे राज्यामध्ये.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राबवल्या जात असलेल्या विविध जनजागृतीपर उपक्रमांसंदर्भात तसंच उपचार आणि इतर उपाययोजनांबाबत छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा आरोग्य केंद्रातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी साधना गंगावणे यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण HIV एड्स जनजागृतीसाठी एकात्मिक सल्ला व समुपदेशन केंद्र 18 सेंटर असून 2 DSRC म्हणजे सुरक्षा क्लिनिक, 3 ERT सेंटर, मोबाईल व्हॅन यांच्या माध्यमातून जिल्ह्यात जनजागृतीचे कार्यक्रम आपण राबवत आहोत. यामध्ये अशासकीय संस्था म्हणजे जे हाय रिस्क पॉप्युलेशन आहे, जे रिस्क मध्ये आहेत, अशांसाठी अशासकीय संस्थेच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणावर जनजागृती करतो, कंडोम वाटप करतोय, त्यांच्या नियमित तपासणी करतो. हे काम करत असताना आपल्या जिल्ह्यातील 100 गावांमध्ये लिंक वर्कर स्कीमच्या माध्यमातून प्रत्येक व्हलनरेबल पॉप्युलेशन, स्थलांतरित कामगार, ट्रकर्स, मायग्रंट्स या हाय रिस्क पॉप्युलेशन मध्ये जाऊन आपण त्यांना HIV होऊ नये, त्यांच्यापासून इतरांना HIV चे लागण होऊ नये यासाठी नियमित मार्गदर्शन करत असतो. आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना विविध सेवा, आरोग्य सेवा पण आपण इथे देतोय. आणि जर ह्या तपासणीमध्ये जर HIV पॉझिटिव्ह कोणी आला तर आपण पुढे ERT सेंटरला उपचारासाठी रेफर करतो आणि त्याचं आयुष्यमान उंचवण्यासाठी, त्याला पाठबळ देण्यासाठी आपली पूर्ण यंत्रणा इथे काम करत असते. यामध्ये सगळ्यात महत्वाचा दुवा म्हणजे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्यातील सगळ्या सुविधा केंद्रांच्या माध्यमातून गरोदर माता, स्थलांतरित कामगार, ऊसतोड कामगार, वीडभट्टी, विविध असोसिएशन आहेत किंवा कंपनी आहेत, ट्रकर्स आहेत, यामध्ये जाऊन आपण हे काम करत असतो. हे काम करत असताना आपल्याला वैद्यकीय सेवांचं महत्व, तसेच यासोबतच शासनाच्या विविध योजना, यामध्ये बस पास आहेत, संजय गांधी निराधार योजना आहेत, श्रावण बाळ योजना आहेत किंवा त्यांच्या आर्थिक मदतीसाठी, म्हणजे आपण पैसे तर देत नाही पण त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सामाजिक योजना शिबिर आयोजित करून त्यांना विविध विभागांच्या माध्यमातून त्यांचं समुपदेशन केलं जातं आणि योग्य तिथे त्यांना कागदपत्राची पूर्तता करून पुढील सेवा देण्यासाठी आपण संदर्भित करत असतो. काल 1 डिसेंबर रोजी आपण जिल्ह्यामध्ये सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. आंतरराष्ट्रीय युवा दिन, राष्ट्रीय युवा दिन आणि जागतिक एड्स दिनामध्ये मोठ्या प्रमाणावर युवकांचा सहभाग घेऊन आपण शहरामध्ये पोस्टर एक्झिबिशन असेल, रांगोळी स्पर्धा असेल, सायकल रॅलीचं तर आपण काढलीच आहे, पण बाईक रॅली आहे, ह्या माध्यमातून युवकांवर जास्त फोकस करतोय. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम या अंतर्गत ह्या वर्षीचं घोषवाक्य आहे, अडथळ्यांवर मात करू, HIV एड्सला लढा देऊ, नवीन परिवर्तन घडू. या उद्देशाने आपण नवीन परिवर्तन घडवायचं असेल तर आपल्या सगळ्यांचा सहभाग या कार्यक्रमात मध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि काम करत असताना एकटे नाही तुम्ही, साथ आहोत आम्ही, या उद्देशाने आपल्या संसर्गितांसोबत सुद्धा आम्ही पुढाकार घेऊन विविध कार्यक्रमाचं आयोजन करतो. त्यांचे पॉझिटिव्ह स्पीकर आपण तयार केलेले आहेत. समाजामध्ये त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित करत असतो. मी HIV बाधित आहे आणि मी जर चांगलं जगू शकते तर तुम्ही का नाही, या उद्देशाने विविध महाविद्यालय असतील, सार्वजनिक ठिकाणे असेल, हे स्वतः पॉझिटिव्ह स्पीकर पुढे येऊन आपल्याला जीवनाचं महत्व सांगतात आणि औषधी उपचार नियमित घेण्यासाठी प्रेरित करतात. ICTC, संपूर्ण सुरक्षा केंद्र, सुरक्षा क्लिनिक आणि संस्था यांच्या माध्यमातून विविध घटकांपर्यंत नियोजन करत असतो, त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो. हे काम करत असताना जर आपल्या लाभार्थ्यांना कुठे कलंक, भेदभाव जर जाणवत असेल तर आपल्या जिल्ह्यामध्ये तक्रार अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत प्रत्येक तालुक्याला तक्रार अधिकारी म्हणून नेमलेले आहेत आणि ह्या तक्रारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जर काही भेदभावच्या जर केसेस आल्या तर त्या सोडवण्यासाठी आपण इथे प्रयत्न करतोय. तसेच HIV बाधित जर काही ऑपरेशन म्हणजे कुठे जर झाले नाही तिथे सुद्धा आपण ऍडव्होकेसी करतोय. काही ठिकाणी लीगल ऍडवाइस जर गरज असेल तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आपण कॅम्प आयोजित करतो आणि त्यांना इथे मोफत वकील सुद्धा देतो. म्हणजे इथे काय, आरोग्याची सेवा तर मोफत आहेच आहे, पण आर्थिक याच्यामध्ये पण आपण वकिलांची मदतीने त्यांना आपण इथे सहकार्य करत आहोत. हे करत असताना आपण प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करतो. काही अडचणी असेल तर राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक 1097 यावर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि जे शिक्षित ठीक आहे पण सुशिक्षित असेल आणि आपल्याला ह्या आजारावर जर बोलायचं टाळत असतील तर त्यांना आम्ही सांगत असतो की नॅको ऍप आहे, त्यावर तुम्ही संपर्क साधून प्रत्येक भाषेमध्ये तिथे आपल्याला मार्गदर्शन केलं जातं. आणि जनजागृतीच्या माध्यमातून विविध कार्यक्रम जसे आयोजित करतो, सगळ्यांचा सहभाग घेत असतो आणि आपण हा कार्यक्रम यशस्वी करत असतो. आम्ही इथे सगळ्यांना एक आवाहन करतोय की कलंक व भेदभाव होऊ नये यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायचा आहे, सन्मानाने वागणूक द्यायची आहे आणि कार्यक्रमामध्ये प्रत्येकाचा सहभाग घेतला गेला पाहिजे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला औषधोपचार घेण्याचा अधिकार आहे. कोणीही व्यक्ती मानवाधिकारापासून वंचित राहणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घेऊया आणि हा राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम यशस्वी करूया. धन्यवाद.
जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबवल्या जात असलेल्या विविध जनजागृतीपर उपक्रमांबाबतची माहिती आज प्रासंगिक या सदरात आपण जाणून घेतली। हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला। सादर करते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर आणि सचिन अंबेकर।